शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज दिनांक आहे 31 डिसेंबर 2025. तर आज 2025च्या वर्षातला शेवटचा दिवस, कॅलेंडर वर्षातला शेवटचा दिवस आणि आज आपल्या 3 गाड्याचं लोडिंग झालं आहे. आणि ह्या वर्षातलं शेवटची गाडी जी ही आपण इथं भरलेली आहे ती आपण धाड म्हणजे बुलढाण्यामध्ये धाड आहे, धाड आणि बुलढाण्यास पुढं जे नांदुरा आहे अशा 2 ठिकाणचं लोडिंग इथं झालेलं आहे. जे नांदुरे जे आहेत गोकुळ उगळे साहेब आहेत त्यांच्याजवळ आंब्याच्या 25 व्हरायटी आहेत आणि इतर अशा त्यांच्याजवळ 37 व्हरायटीचे रोपं आहेत त्यांची. त्यामध्ये 25 व्हरायटी आंब्याच्या आहेत, जांभळाचे 2-3 प्रकार आहेत, पेरूचे 2-3 प्रकार आहेत, काही नारळ आहे, काय जांभळ आहे, अशा पद्धती त्यांचे चिक्कू आहे. ही त्यांची रोपं आहेत. त्यानंतर धाडची जे आहेत धाडचे वाघ साहेब जे आहेत त्यांचे पण केशर आंब्याचे आहेत, नारळ आहे आणि नारळाचे आंब्याचे इतर त्यांच्या जवळजवळ 10-12 व्हरायटी आहेत. असे आजच्या 2025ची शेवटची गाडी आपल्या सई नर्सरीमधून एकतपूर तालुका सांगोला जिल्हा सोलापूर येथूनच आज नांदुरा बुलढाण्यासाठी रवाना होत आहे. आणि अजून सांगायला मला नक्की आवडेल की जे धाडचे आता वाघ साहेब आहेत ज्यांच्यात ही रोपं आहेत तिने मागच्या महिन्यापूर्वी 1.5 महिन्यापूर्वी ज्यावेळेस आपल्याला कॉल केला होता त्यावेळेस त्यांना आपण बुलढाण्यामध्ये ज्यांना आपण ह्या 2-4 वर्षात रोपं दिलेत, बुलढाण्यामध्ये लोणार असेल, चिखली असेल, मोताळा असेल, नांदुरा असेल, मेहकर असेल, त्या सगळ्या शेतकऱ्यांनी त्यांना नंबर दिले. त्यांनी सर्व शेतकऱ्यांना फोन केले, त्यांचा फीडबॅक घेतला आणि त्यानंतर ते आपल्याकडे आले, स्वतः आले. पुण्याला असतात, पुण्यातून इथं आले, आपली नर्सरी बघितली, मातृवृक्ष बघितले, बाग बघितले, सर्व माहिती घेतली, रोपाचं बुकिंग केले आणि परत गेले. आणि आज त्यांना आपण लोडिंग करतोय. तर फक्त रोपं विकणं हा आपला व्यवसाय नसून नक्की रोपासोबत चांगल्या पद्धतीचे त्यांना क्वालिटी देणं खूप गरजेचं असते. त्याशिवाय त्यांना चांगलं पद्धतीनं मार्गदर्शन, कारण की लागवड केल्यानंतर सगळ्यांना सगळी माहिती असते असं नसतं. आणि आपल्या स्वतःच्या बागा आहेत, आपण ज्या काही गोष्टी करतो, जे काही रिझल्ट घेतो तेच लोकांना सांगत असतो आणि त्यामुळंच शेतकरी आपले नाव रेफरन्स करतात. आज जवळजवळ ही गाडी 550 किलोमीटर जाणार आहे, 560-570 किलोमीटर असावं. तर तिथं पण भरपूर नर्सरी आहेत किंवा वाटेत भरपूर शेकडो नर्सरी आहेत, पण लोक तिकडून आपल्याकडेच काय येतात? कारण की आपण त्यांना एक विश्वास देतो, प्लॉट सेट करण्याचा विश्वास देतो, चांगल्या पद्धतीचे रोपं देतो आणि चांगल्या पद्धतीचं प्रॅक्टिकली जे अनुभव आहेत ते लोकांना आपण शेअर करतो आणि लोकांचे प्लॉट सक्सेस करून देतो. म्हणून आज आपल्याकडे लोक एवढे लांबून पण येत असतात. जर कोणाला आंब्याची लागवड किंवा इतर नारळ असेल, पेरू असेल, चिक्कू असेल, जांभळ असेल, इतर कोणची लागवड करायची असेल, नक्की तुम्ही आमच्या शासनमान्य सई नर्सरीला एकतपूर तालुका सांगोला जिल्हा सोलापूर येथे भेट देऊ शकता. तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे खात्रीशीर रोपं आणि दर्जेदार रोपं इथे मिळतील. धन्यवाद.